मला आयफोन हवाच. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींकडे खूप महागडे मोबाईल आहेत. मलाही हवा. रोशनी तावातावाने तिच्या आईबाबांशी वाद घालत होती. 2 दिवसांनी रोशनीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तिला भारी मोबाईल हवा होता. अगं पण रोशनी, आहे की तुझ्याकडे एक मोबाईल? गरजेपुरतं इन्कमिंग आणि आउटगोईंग झालं की बस. कशाला हवा अँड्रॉइड? आणि तसंही तुझं 12वीचं वर्ष आहे. त्यामुळे भारी मोबाईल विसर आणि अभ्यासावर लक्ष दे. हो, करीन मी अभ्यास, पण मला मोबाईल हवाय. आणि हे काय परत रोशनी? तुला किती वेळा सांगितलंय मम्मा, मला रोशनी नाही रॅश म्हणायचं. शी, रोशनी किती आउटडेटेड वाटतं. रॅश कसं? कूल आहे. रोशनी तिच्या आईशी वाद घालत होती. डॅडा, तुम्ही पण? मला वाटलं होतं तुम्ही तरी माझं ऐकाल. तुम्ही मम्माला एक समजवाल. तुम्हीही मम्मासारखंच बोलताय. तुम्हाला कसं सांगू? माझ्या इमेजचा प्रश्न आहे यार. जाऊ द्या, तुम्हाला नाही समजणार. असं म्हणत रोशनी बॅग उचलून कॉलेजला जायला निघाली. थोडी रागातच होती ती. रोशनीच्या आईबाबांना कळत नव्हतं की तिला कसं समजवावं. आजची पिढी ही महागडे मोबाईल, वेगवेगळे गॅझेट्स, मित्रमैत्रिणींमध्ये शो ऑफ या सगळ्यांमध्ये एवढे वाहत चालले आहेत की आपल्या गरजा काय आहेत हेच त्यांना समजत नाही. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या शिकवणीपासून आजचा तरुण वर्ग दुरावलाय. चांगलं काय, वाईट काय ह्याची जाणीवच त्यांना उरली नाही. कूल दिसण्यात आणि चिल मारण्यातच त्यांचं आयुष्य खर्ची होत चाललंय. रोशनीचं कॉलेज घरापासून थोड्याच अंतरावर असल्यामुळे ती सायकलने कॉलेजला जायची. ती घरातून निघतानाच रागातच होती. तिच्या डोक्यात सारखे मोबाईलचेच विचार येत होते. मम्मा आणि डॅडाला कसं कन्व्हिन्स करायचं, मोबाईल कसा मिळवता येईल या सगळ्या विचारात रस्त्याने येणाऱ्या गाड्यांकडे तिचं दुर्लक्ष होत होतं. त्यांचे हॉर्न तिला ऐकू येत नव्हते. ती स्वतःच्याच तंद्रीत सायकल चालवत होती. त्यामुळे तिला समोरून येणारी भरधाव कार दिसलीच नाही. बस, आता काहीतरी अघटित घडणार तेवढ्यात रस्त्याच्या कडेला भाजी विकत बसणाऱ्या एका आजीच्या आवाजाने ती भानावर आली आणि समोर बघितले. गोंधळून तिने स्वतःला वाचवण्यासाठी सायकलची दिशा बदलली आणि सायकल डाव्या बाजूला रस्त्यावरून खाली उतरवली. या प्रयत्नात ती सायकलवरून पडली. तिने उठून स्वतःला सावरलं, कपडे ठीक केले तोपर्यंत त्या म्हाताऱ्या आजी तिच्यापर्यंत पोहोचल्या आणि विचारलं, लय लागलं व्हय ग पोरी तुला? अशी कशी ग तू? तुला पुढनं येणारी गाडी दिसली नाही व्हय? त्यांनी तिला पाणी दिलं, रस्त्यावर यायला मदत केली. तिला जास्त दुखापत नाही झाली. थोडक्यात निभावलं होतं. थोडं हाताला खरचटलं होतं आणि पायाला लागल्यामुळे थोडी लंगडत होती. कुठं चालली होतीस पोरी? आजींनी विचारलं. कॉलेजला, रोशनी उत्तरली. बरं आजी, मी निघते आता. आधीच उशीर झालाय कॉलेजला. आणि थँक्यू आजी, मला मदत केल्याबद्दल. रोशनीने आजीचे आभार मानले आणि जायला निघाली. पण पायाला मुका मार लागल्यामुळे तिला नीट चालता येईना. अगं पोरी, इथंच रस्त्याच्या पल्याड माझं घर आहे. तुला लय लागलंय बघ. तिथं पारभर बस. जरा बरं वाटलं की जा मग कालिजात. आणि हाताला बी जरा खरचटलंय. त्याला हळद बिळद जरा लावलं म्हणजे बरं वाटेल बघ तुला. चल माझ्या घरी. आजीचा तो प्रेमळ आग्रह रोशनीला मोडवला नाही आणि ती आजीच्या सोबत घरी जायला निघाली. आजीने तिचं भाजीचं गाठोडं डोक्यावर घेतलं आणि रोशनी हळूहळू लंगडत तिच्या पाठी चालू लागली. थोडंसं चालल्यानंतर 10-15 घरांची वस्ती लागली. त्यातल्याच एका घराचं दार उघडून आजी आत घुसली. अगं पोरी, ये की आत. बाहेरच काय थांबलीयास? आत घुसताच आजीने आवाज दिला. ती आत गेली. 4 भिंती आणि वर पत्र्याचं छप्पर एवढंच काय ते घर होतं. घराच्या एका कोपऱ्यात एक लोखंडी कॉट आणि त्यावर एक जुनं बेडशीट अंथरलं होतं. तर दुसऱ्या कोपऱ्यात एक चूल मांडली होती. थोडी भांडी, कपडे एवढंच सामान होतं त्या घरात. तिने घराचं निरीक्षण करेपर्यंत आजीने चुलीवर चहा ठेवला होता.
घर छोटंच असलं तरी व्यवस्थित साफसूत्र होतं. चहा बनवेपर्यंत आजीने तिच्या हाताच्या जखमेवर हळद आणून लावली होती. तिथंच एका कोपऱ्यात छोट्याशा स्टूलवर तिला काही पुस्तकं ठेवलेली दिसली. आजी, ही पुस्तके कोणाची? रोशनीने विचारले आणि त्यातली काही पुस्तके घेऊन ती चाळू लागली. सांगती बघ, पण त्याआधी मला तुझं नाव सांग बघू. काय नाव आहे तुझं? आजीने विचारलं. रॅश. नाही, रोशनी नाव आहे माझं, तिने सांगितलं. तोपर्यंत आजीने तिला चहा आणून दिला. चहा पीत पीत आजी सांगू लागली, ती पुस्तकं माझ्या नातीची आहे. ती कॉलेजात शिकती, 14वीला आहे. ते काय BA का FA काय म्हणते ती, त्याला लय हुशार आहे बघ. लहानपणीच तिचं आईबा गेलं एका अपघातात. ही पोर तेवढी वाचली बघ अन तिची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. तेव्हापासनं आम्ही आज्या नाती एकमेकींचा आधार बनलोया. रोशनीला प्रश्न पडला, फक्त भाजी विकून ह्यांचा खर्च कसा भागत असेल बरं? आजी, एक विचारू? फक्त भाजी विकून तुमचा खर्च कसा भागतो? तुमचं वय पण झालंय, तुम्ही एवढं सगळं कसं करता? तिने विचारलं. आजीच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणाली, माझी नात लय गुणाची हाय बघ. कॉलेजातून आल्यावर सांच्याला शाळेतल्या पोरांच्या शिकवण्या घेती, त्यातनं बी 2 पैसे भेटते ती. होतूया त्याच्यावरचं गुजराण कसं तरी. रोशनीला जाणवलं, खूप वेळ झाला आपल्याला इथे येऊन, आता निघायला हवं. चहा प्यायल्यामुळे थोडी थरथरी आली होती तिला आणि थोडं बरंही वाटत होतं. आजी, मी निघू आता, खूप वेळ झाला, म्हणत तिने आजीचा निरोप घेतला. जाता जाता ती आजीच्या नातीचं नाव विचारायला मात्र विसरली नाही. भारती नाव होतं तिचं. संध्याकाळी कॉलेजमधून आल्यानंतर ती थोडी शांतच होती. दुखत असल्यामुळे अजूनही ती थोडी लंगडत होती. हातावरच्या खरचटलेल्या जखमा आणि तिला लंगडताना पाहून मम्माने तिला विचारल्यानंतर तिने कॉलेजमध्ये जाताना सायकल स्किड झाल्याचं फक्त सांगितलं. तिचा डॅडा ऑफिसमधून आल्यानंतर त्याच्याशीही ती जास्त बोलली नाही. रोज चिवचिव करणारी डॅडाची चिमणी आज थोडी गप्पच होती. रात्रीही ती जास्त काही न बोलताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मम्मा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण ती शांतच होती. तिच्या डॅडानेही तिला काय झालं, मोबाईलसाठी रुसली आहेस का, आणखी दुसरा काही त्रास आहे का, असे अनेक प्रश्न विचारून तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. बघितलं, पण ती जास्त काही बोललीच नाही. बहुतेक ती पडल्यामुळे तिला दुखत असेल असा अंदाज त्या दोघांनी लावला. तिचं असं शांत राहणं तिच्या वडिलांना खटकत होतं, म्हणून नाईलाजास्तव त्यांनी तिला मोबाईल गिफ्ट द्यायचं ठरवलं. ही आजकालची मुलं पण ना, आपल्या आईवडिलांना इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्याला हवं ते करवून घेतातच. दुसऱ्या दिवशी सकाळी रोशनीचे आईबाबा गिफ्ट घेऊन तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या रूममध्ये गेले. बघतात तर ती तिथे नव्हती. तिला सगळीकडे शोधले, पण ती कुठेच नव्हती. रोज उशिरापर्यंत झोपणारी ही आज एवढ्या लवकर उठून गेली तरी कुठे? त्यांना काहीच समजत नव्हतं. सगळीकडे शोधाशोध केली, पण तिचा पत्ताच नाही. आता दोघेही खूप टेन्शनमध्ये आले, खूप घाबरले. काय करावं काही कळत नव्हतं. तिला शोधण्यासाठी बाहेर निघणार इतक्यात ती गेटमधून आत येताना दिसली. अगं, कुठे होतीस तू? काय चाललंय तुझं? असं न सांगता कुठे गेली होतीस? आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे का तुला? जीव जायचा बाकी होता, तिची आई तिला ओरडत होती. हो मम्मा, सांगते सगळं, प्लीज. आधी तुम्ही दोघे माझ्यासोबत चला. कुठे, काय, सगळं सांगते. रोशनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. अगं, पण कुठे? डॅडाने विचारले. आज माझा बर्थडे आहे ना, तोच सेलिब्रेट करायला जायचं आहे. प्लीज, आता आणखी प्रश्न विचारू नका, प्लीज. ठीक आहे, चल, म्हणून दोघे तिच्यासोबत जायला निघाले. तिच्याकडे बर्थडे केकसोबत अजून बरंच सामान होतं. तिने गाडी एका घरासमोर थांबवायला सांगितली. ते घर परवा भेटलेल्या भाजी विकणाऱ्या म्हातारीचं होतं. तिने बाहेरूनच आजीला आवाज दिला. आजी पण तिला एवढ्या सकाळी बघून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अगं पोरी, एवढ्या सकाळी इकडं कुठं? अन कशी आहेस? तू बरी आहेस ना व? हो आजी, मी बरी आहे. भारती आहे का घरात? आज तिचा वाढदिवस आहे ना, तोच साजरा करायला आले मी.
आणि हे माझे आईबाबा. तिने आजी आणि आईबाबांची ओळख करून दिली. तिच्या आईबाबांना काहीच कळत नव्हतं नक्की इथे चाललंय काय. त्यांनी तिला आजीबाबत विचारलं. तिने परवा घडलेली सर्व हकीकत आईबाबांना सांगितली. त्यांना ऐकून धक्काच बसला. एवढं सगळं घडलं आणि हिने आपल्याला काहीच सांगितलं नाही म्हणून तिचा रागही येत होता आणि आता ती जे काही करत होती त्याचे कौतुकही वाटत होते. भारती घरीच होती, पण तिच्या वाढदिवसाबद्दल रोशनीला कसं समजलं हा एक प्रश्नच होता. अगं पोरी, माझ्या भारतीचा वाढदिवस आज आहे हे तुला कसं कळलं? आजीने विचारलं. अहो आजी, मी परवा नाही का भारतीची पुस्तकं बघत होती, त्यात तिचा शाळा सोडलेल्या दाखल्याची झेरॉक्स होती. ती मी बघितली. त्यात तिची जन्मतारीख होती, रोशनीने सांगितले. तिच्या आईबाबांनाही तिचं आज खूप कौतुक वाटत होतं. परवा मोबाईलसाठी कचाकचा भांडणारं त्यांचं पिल्लू एवढं समंजस कधी झालं? ते कौतुकाने तिच्याकडे बघत होते. भारती आणि रोशनी दोघींनी मिळून केक कापला. मस्त गप्पा मारल्या. दोघींची छान गट्टी जमली होती. रोशनी येताना भारतीच्या ट्युशनच्या मुलांसाठी वह्या, पुस्तके, शाळेत लागणारी स्टेशनरी घेऊन आली होती. रोशनीचे आईबाबा आज भरून पावले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळंच समाधान दिसत होतं. त्यांनी जी संस्काराची शिदोरी तिच्यासाठी बांधली होती ती तिला जन्मभर पुरणारी होती. भविष्यात ती कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही याची खात्री त्यांना पटली होती. तिलाही आईबाबा काय समजावण्याचा प्रयत्न करत होते हे तिला समजलं होतं. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. तिला नवीन जगण्याची कला गवसली होती. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.